उत्सव चवींचा, गोडवा नात्यांचा. रुचिरा कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणी, होळीनंतर वेध लागतात ते चैत्राचे, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला आवडता सण म्हणजेच गुढीपाडवा. म्हणूनच या दिवशी आपण तोरणं लावून गुढी उभारतो. तसंच आजचा हा एपिसोड आपला गुढीपाडवा स्पेशल आपण आज सेलिब्रेट करणार आहोत. तर मग आज आपल्या स्टुडिओमध्ये नेमके कोण आले आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. मी मनीषा दिलीप कुलकर्णी, हे माझे मिस्टर आहेत. नमस्ते. ही माझी बहीण कम मैत्रीण आहे आणि ही माझी शेजारी मैत्रीण. आणि तुमचं नाव? माझं नाव सौ सुनंदा वसंत बोदवडकर. आणि आभारी आहे. तुमचा परिचय? मी मेधा मोहन गोळे. तुमचं नाव? माझं नाव दिलीप रामचंद्र कुलकर्णी. आज कसं वाटतंय म्हणजे इथे येऊन तुम्हाला? पहिल्यांदाच तुम्ही रुचिरा कार्यक्रमात आला. खरं आहे पण खूप छान वाटतं आहे. आणि आम्हाला उत्सुकता होती कधी आमचा नंबर लागतो आणि आम्ही कसं सादर करू, कधी सादर करू अशी आम्हाला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही आज इकडे आलात. मग आज काय असं म्हणजे स्पेशल काय आम्हाला असं करून दाखवणार? आज मी स्पेशल 2 वस्तू करून दाखवणार आहे. एक त्याच्यामध्ये आहे संत्र्याचा शिरा आणि तांदुळाचे गुलाबजाम, की जे आपल्या घरामध्ये असतं त्याच्यातनं ताबडतोब आपण तयार करू शकतो आणि सर्व करू शकतो. मग तुम्हाला ही कशी सुचली? हे ना काही गोष्टी आमच्या आईकडनं आलेल्या आहेत. आमची आई पण अशा खूप छान छान पदार्थ करायची, ती पारंपरिक पदार्थ करायची. मग त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करत मग असं पुढे आलेली आहे. आणि मग तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो जास्त करायला? मला सगळ्या प्रकारच्या वड्या करायला फार आवडतं. ह्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? मला ड्रॉइंगची आवड आहे. चित्रकलेची? हो. आणि संस्कार भारतीच्या आमच्या तिथल्या भागातली मी रांगोळी प्रमुख आहे. मी पोस्टर रांगोळ्या काढते, संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढते, ठिपक्याच्या काढते, नंतर पाण्यावरची रांगोळी काढते, पाण्याखालच्या रांगोळ्या काढते, सिरॅमिक पेंटिंग करते, ग्लास पेंटिंग करते. बेकिंगची आणि कुकिंगची मला आवड आहे. त्या दोघांचेही मी क्लासेस घेते. क्लासेस सुद्धा? हो. आणि मी योग शिक्षिका आहे, योगाचे क्लासेस घेते, हास्य योगा रोज चालवते. माझ्या इथे 25-30 जणी येतात. जास्त करून मी लेडीजच चालवते. आणि आम्ही सामाजिक कामं पण करतो. तसंच आमचा एक सप्तसूर नावाचा पथनाट्याचा एक आमचा ग्रुप आहे. तर आम्ही समाजाला प्रबोधनपर जे विषय आहेत त्या दृष्टीने आम्ही पथनाट्य करतो. उदाहरणार्थ पाणी वाचवा, लेक वाचवा, प्रदूषण हटवा, पर्यावरणाचे असे आम्ही म्हणजे खूप छान मेसेज सुद्धा समाजाकडे जातो. खूप छान. मग तुम्हाला कोणती आवड आहे? मला पाककलेची आवड आहे जास्त. पाककलेची. आणि तुम्ही ह्यांच्या शेजारी राहता, तर तुम्ही काय म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून काही शिकायला मिळतं? काय गोष्टी तुम्ही आजपर्यंत शिकला आहात त्यांच्याकडून? ऍक्च्युली मी योगा क्लास अटेंड करते ह्यांचा योगा क्लास अटेंड करता? अरे वा. आणि त्यांचा नेहमी हसायचा स्वभाव खूप आवडतो. तुम्हाला फार आवडतो. अच्छा, हा त्या हसऱ्याच आहेत तशा. आणि तुम्ही काय करता? मी सिव्हिल इंजिनियर आहे. कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आता तो बंद करून आता आम्ही नाशिकला स्थायिक झालो. सामाजिक कामाची आवड असल्यामुळे निर्णयकारी कामांमध्ये भाग घेत असतो. तुम्हीही ह्यांना हातभार लावत असता आणि तुम्ही एकमेकांची साथ. पहिली सुधारणा करण्याला तेच असतात का? अच्छा, म्हणजे आहे तुम्हाला त्यांची साथ. अगदी. आणि मग चवी बघून त्याच्यावरती काय रिॲक्शन द्यायची ते सुद्धा कॉमेंट्स करायला लागतात. अच्छा, मग तुम्हीच देता का की कसं झालंय, काय झालंय? खरंच तुम्ही खूप छान काम करता आणि खरंच खूप छान वाटलं. आमच्या गप्पा अशा रंगत राहणारच आहेत, पण आता विषय येतो तो रेसिपीचा. तर मला माहिती आहे उत्सुकता वाढली आहे. तर आता आपण सगळ्यांनी आजची गुढीपाडवा निमित्त रेसिपी काय आहे ते पण पाहूया. आपण किचनकडे वळूया. अगदी आवश्यक. चला.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने गोड पदार्थ हवाच, हो. तर मग तुम्ही आज आमच्यासाठी कोणता पदार्थ घेऊन आला आहे? आता काय असतं, जनरली गुढीपाडव्याला श्रीखंड, बासुंदी हे पारंपरिक असतातच गोड पदार्थ. हो, ते तर असतात. पण आता त्याच्यातनं मी जरा नवीन सांगणार आहे, शिकवणार आहे किंवा दाखवणार आहे, तर ते म्हणजे तांदुळाचे गुलाबजाम. तांदूळाचे गुलाबजाम. नाही, हे काहीतरी नवीनच आहे, मी नवीन तरी आहे. पहिल्यांदाच ऐकलंय. आणि हे झटपट होणारे आहेत आणि आपल्याकडे घरामध्ये ह्याची सगळी सामुग्री असते, साहित्य असतं, त्याच्यामुळे प्रत्येकजण हे बनवू शकेल, सहज सोपी आहे. अरे वा. तर मग चला आज तांदळाचे गुलाबजाम आपण बघूया. तर त्याची आपण कृती बघून घेऊया पहिली. हो. काय काय लागणार आहे साहित्य? हा, साहित्य ना, तांदुळाचे पीठ, साखर, गाईचे तूप साजूक तळायला, मिल्क पावडर, फ्रूट सॉल्ट, वेलची पावडर, मीठ, साईचं दही. आपण सुरुवात करूया. हो. चला, तर प्रथम काय करायचं पहिलं? प्रथम आता पाक करत ठेवणार, अच्छा, साखरेचा पाक. मग आता हे गरम करून घ्यायचं. हो, त्याच्यामध्येच टाकते मी साखर, तेवढंच पाणी घ्यायचंय. आणि अंदाजे 2 वाटीच, हा, तेवढंच पाणी. म्हणजे त्याचं माप घेऊनच तेवढं. हा, थोडासा हा पक्का पाक नाही करायचा आहे, अच्छा, साधा पाक करायचा आहे. मंद आचेवरच ना? हा, नाही, थोडा मोठा केला तरी चालेल. ठीक आहे. आता हा होतोय, तू मध्ये हलव, बरं. मी तोपर्यंत गुलाबजामची तयारी करते. चालेल. हे तांदूळाचं पीठ घेतलं, हा, साधारण 1 वाटी, एक अर्धी वाटी, वाटी. हा, अच्छा, हा. 1 वाटी. आणि हे नाही, तांदूळाचं पीठ जे आहे हे पाव वाटी घेतलंय पाव वाटी. आणि 1 वाटी मिल्क पावडर. बरं. त्याच्यामध्ये किंचित अगदी मीठ, हा, अच्छा, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ, आणि हा फ्रूट सॉल्ट, हा 1 चमचा आहे. त्याच्यामध्ये चवीसाठी वेलची. वेलची. आणि आता हे सगळं जे आहे हे या दह्याने बनवायचं आहे आपल्याला. हे दह्यापासून कसं केलंय, म्हणजे साईचं दही आहे. आपण जे साईचं. विरजण लावतो ना, ताक करायला, लोणी अच्छा. काढायला, हा. त्यातलंच दही म्हणजे आहे. घरच्या घरी विरजण आपण करू शकतो. हो हो हो. मग साधारण तुम्ही 1 चमचा घेताय. हा, त्याला जसं लागेल ना. बर. मग ही तुम्हाला सुचली कशी? तुमच्या बहिणींनी सांगितली की त्यांनी कशी सुचली अशी तुम्हाला? काही काही करता करता हा. आपणही जरा वेगळे गुलाबजाम करावेत की जे अच्छा. सहज सगळ्यांना करता येतील, असं सुचल्यामुळे मग ते केलेलं आहे. मग तुम्ही आमचे एपिसोड तर सगळे बघतातच, तर हो. तुम्हाला कोणता पदार्थ तुम्ही घरी करून बघितलाय, आमच्या रुचिर एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलाय आणि तो तुम्हाला खूप आवडलाय? तसे आम्ही पुष्कळ करून पाहिलेले अच्छा, आहे. तुम्ही पाहता. हा, आणि त्यातले सलाड्स किंवा असे आम्ही शाकाहारी असल्यामुळे जे व्हेज असतात ते बहुतेक आम्ही करून बघतो. बघता. आता ह्याला लागलं ना तर थोडंसं पाणी पण आपल्याला लावता येतं. उकळी आली आहे चांगली. हा, आता बारीक कर. बारीक करू. हा, जरा बघू तुम्हाला चमचा. थोडस आता मग थोडस घट्ट झालं की ते गळतं, म्हणजे नाही, उकळी घट्ट आल्यावर. नाही करायचंय. थोडं हाताला चिकट लागलं ना की अच्छा. घट्ट झालं तर काय होणार की त्याच्यामध्ये गुलाबजाम मध्ये तो जो पाक आहे तो शिरणार नाही. अच्छा, नाही हा. मैत्रिणींनो, हे महत्वाचं आहे. आपल्याला जास्त आता घट्ट नाही तोपर्यंत करायचं. तिकडची जी कढई आहे बरं. त्याच्यामध्ये हे तूप घालून ह्या आणि कढईमध्ये? हा, त्यात आपण गुलाबजाम तळायला साधारण? घ्यायचे. सगळं घाल. 1 वाटी आहे. हा, 1 सगळं वाटी आहे. तर आता हे आपलं बनतच आहे. पाक पण आता उकळी आली आहे चांगली. हो हो, उकळी आली आहे. आणि मग तो झाला का नाही तर ह्याच्यासाठी मी आयडिया दाखवते. अच्छा. हा, म्हणजे हे झालं, जराशी चिकट झाला की झालं. ह्याला काही 1 तारी 2 तारी नाही, बरं. जेणेकरून ते गोडवा त्या ह्याच्यात शिरला पाहिजे. तर आता हा पाक तयार झालेला आहे. ठीक आहे. हा. मग काका, तुम्हाला मनीषाताईंनी केलेला कोणता पदार्थ आवडतो? मला गोड पदार्थ सगळेच आवडतात अच्छा. आणि छानच करते. गुलाबजाम आवडतो, पुरणपोळ्या आवडतात, सगळे गोड सगळे पदार्थ. आवडतात. मग तांदळाचे गुलाबजाम तुम्ही पहिल्यांदाच हा, आता तांदळाचे खाणार पदार्थ- आहात? तांदळाचं गुलाबजाम आता पहिल्यांदाच केले. म्हणजे तुमच्यासाठी पण पहिल्यांदाच आहे आणि हो, हो. मैत्रिणींनो आपल्यासाठी पहिल्यांदाच आहे. तर मग आपण जरा बघूया नीट लक्ष देऊन की ते नक्की कसं बनवतात आणि काय. मग एका साईडला आपण तूप ठेवलं आहे. हो, तूप ठेवलंय ते आता आणि गरम ते पण झालंय. झालेलं आहे.
आणि हा पाकही तयार झालेला आहे. हा पाक याच्यामध्ये आपण ओतून घेऊ. त्याच्यामध्ये ओतून घेऊ का? बरं. हा पाक आपण एका बाउलमध्ये बाउलमध्ये काढू. आणि कारण ह्याच्यामध्ये आता आपल्याला गुलाबजाम ठेवायचे आहे. हा पाक झाला. मग ताई मी तुम्हाला विचारू शकते की तुम्ही कोणता पदार्थ आवडतो ह्यांच्या हातला, की तुम्ही तो शिकला आहात? त्यांनी स्प्राऊट बाजरीचं खिचडी केली होती. बाजरीची बाजरी खिचडी. स्प्राउटेड. अरे वा. ही काहीतरी नवल. खूप छान होती, हेल्दी अँड टेस्टी. मग तुम्ही त्यांच्या घरी येऊन ती शिकलात? नाही, त्यांनी सांगितलं. त्यांनी तुम्हाला सांगितली, मग तशी तुम्ही बनवली. तुमच्या बहिणी पण आता गोळ्या बनवतायत, तर तो गोल नाही बनवते आपण, चपट बनवतो. हो, कारण की आहे ना सगळ्या बाजूनी तो तळला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पटकन पाक शिरतो. अच्छा, असं चपट केल्यामुळे. हा, म्हणजे लांबूड का केला. लांबड का केलं. आणि हे पण गरम गोल याच्यात नाही गरम टाकलं ना की लवकर पाक शिरतो. त्याच्यामुळे म्हणजे अगदी इन्स्टंट, म्हणजे जेवायला वाढेपर्यंत वगैरे हा. गुलाबजाम एकदम खायला तयार होतात. तर आपण छोटासा ब्रेक घेऊया. मनीषाताई, आता आपण गुलाबजाम म्हटलं तर काही जण तेल घेतात, पण मनीषाताईंनी इथे तूप घेतलेलं आहे, जे आपल्या हेल्थसाठी पण खूप उत्तम आहे. Yes. आणि त्यात म्हणून नाही तुपात गाईचं तळतोय. तूप. आणि Yes. गाईचं तूप. हो. तर मी तुमच्या बहिणीला प्रश्न विचारते की तुम्ही म्हणालात मगाशी की तुम्ही तुमचा गट आहे आणि गट तुम्ही तयार केलेला खूप आहे. सारे तिथे आता तुम्ही नवीन अवयवदान वगैरे असे म्हणाले सुरू केलेले आहे. हो. तर काय म्हणाल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल म्हणजे लोकांना जरा घाबरतात अजून अवयवदान द्यायला किंवा देहदान करायला अजून घाबरतात. पण ती त्यांची हे जरा घालवली पाहिजे, थोडीशी भीती घालवली पाहिजे असा विचार करतो आम्ही आणि त्यांना सांगत असतो की आणि त्यांनी कसं तुम्ही म्हणजे आपण 8-10 जणांना हे करू शकतो. परत काही कोणाला दिसायला लागतं, कोणाचं काही म्हणजे हो, आणि अवयवांचे खूप महत्त्वाची किती उपयोग, गोष्ट आहे. तर ते करतो. आणि जे आणखी दुसरं एक काम करतो म्हणजे म्हाताऱ्या हल्ली वयस्कर असतात. तर त्यांच्या घरी जातो, तर त्यांना मग आम्ही थोडी मदत म्हणजे 1-2 तास त्यांच्याशी गप्पा मारतो. अरे वा, हे त्याला खूप त्या छान. पूर्वाईशीवर ते मजा सांगत असतात कसं आम्ही होतो, कसं झालंय. आणि मग त्यांचा वेळ चांगला जातो, तेवढाच वेळ आनंदी जातो. अरे वा, त्यांना ते आवडतं. म्हणजे त्यांना आवडतं. म्हणजे आम्हाला नेहमी मग बोलवतात, या हो तुम्ही एक आठवड्यातून एकदाच काय 2दा या आमच्याकडे गप्पा मारा. अशी तुम्ही माहिती पुरवत असता, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही खरंच खूप छान एक मेसेज देता, प्रत्येकाच्या घराघरात जाऊन रुग्णसेवा तुम्ही सांगता, ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि खूप छान वाटलं ऐकून की हा मेसेज आहे जो अवयवदानांचा, जे लोक घाबरतात, हा मेसेज आमच्या ह्या कार्यक्रमात तुम्ही आलात आमच्या, आणि त्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मग मनीषाताई, आता तुम्ही मला सांगा की मग आता ह्याचा रंगाचं पण भान आपल्याला ठेवावं लागतं की कधी कधी आपण गुलाबजाम काळे पण होतात खूप सारे. तर मग काय असतं याच्यामध्ये तांदूळाचं पीठ असल्यामुळे ते जर काळे झाले ना तर थोडासा कडवटपणा येतो. म्हणून त्याला ते सोनेरी रंगावरतीच तळायचे. म्हणून त्याच्याकडे एक टेक्निक असतं असं, आणि ते दिसायला पण छान दिसतात. हा, आणि ते गुलाबजाम सारखे रंग आले तर खायलाही आवडेल. कारण आपण जो पदार्थ घेतो आधी हा डोळ्यांनी बघतो, नाकानी वास करतो आणि तोंडानी चवीत येतं आपल्या. त्याच्यामुळे ते असं प्रत्येक लाईनशीर असं गेलेलं पाहिजे ना. आणि ते असे लांबट असल्यामुळे ते छान तळलेही तळले जातात आणि त्याच्यात पटकन पाक शिरल्यामुळे असे ते फुगतात. असे पहा तुम्ही आता मी आता फुगलेले आहेत. हा, आणि आपल्याकडे कोणी पाहुणे जरी येणार असतील तर तोपर्यंतही आपण हे करू शकतो. डिश म्हणून पण करू शकतो, एक गोड पदार्थ म्हणून पण करू शकतो. आणि कारण हे आपल्याकडे जनरली तूप, तांदूळाचं पीठ हे घरी उपलब्ध असतं, आणि मिल्क पावडर हे लागते. नसेल तर मिल्क पावडर कुठल्याही जवळच्या दुकानातनं पण मिळू शकते आपल्याला. आणि आपण पाहिलं आहे खूप सारे की आपल्याला इन्स्टंट पाकिटं मिळतात गुलाबजाम बनवायची, मग ती आपण घरी येऊन, पण हे घरच्या घरी छान हेल्दी असं पटकन होणारं हे साहित्य, आणि आपण बघितलंय त्यांनी आपल्याला किती थोडक्यात दाखवलंय. आताच्या आता हे तयार झाले आणि लगेच तयार होईपर्यंत ते खायला पण तयार होतात. म्हणजे गुढीपाडव्याला घरात पाहुणे आले तर लगेच अगदी रेसिपी करायची. अगदी गुलाबजाम, तांदळाचे गुलाबजाम ही उत्तम रेसिपी. हो,
आणि त्या इन्स्टंट पाकिटांपेक्षा यांची चव चव छान चव येते. पण. हा, ह्याची चव छान लागते. आणि याच्यामध्ये साईचं दही जातं ना, हा. त्याच्यामुळे जरा स्निग्धता वाढते. बरोबर. मग आता हे आपण असं झटपट करतोच आहे. हो. घरात केलेल्या गुलाबजामची चव पण छान लागते, चव पण त्यामुळे छान ते आवडतात लोकांना. हो. मग अजून नवीन नवीन पदार्थ तुम्ही आता वेळ काढून बघतच असाल आमच्या हो. कार्यक्रमामध्ये. तर मैत्रिणींना आपले झटपट असे तांदळाचे गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. तर मग आपल्याला पुढच्या रेसिपीची उत्सुकता आहेच, तर आपण छोटासा ब्रेक घेऊया. हे ब्रेक नंतर कोणती रेसिपी हे पाहूया. तोपर्यंत छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपल्या तांदळाचे गुलाबजाम बनवून झाले आणि आता आपल्याला काहीतरी नवीन हवं असतं. तर आपण मनीषा ताईंनाच विचारूया, तर आता कोणता आपला पदार्थ आहे जो नवीनच आहे? संत्र्याचा शिरा. संत्र्याचा शिरा. हा. हे काहीतरी वेगळंच आहे. तर कशी सुचली ही रेसिपी? तर आता मी नागपूरला गेले होते, पण जनरली तिथे कसं असतं की संत्र्याच्या वड्या वगैरे असतात, ते फ्लेवर हो. घालून वगैरे. पण म्हटलं आपण ऍक्च्युअल संत्र उपयोगात आणून आपल्याला काय रेसिपी करता संत्र्यामध्ये येईल. सी विटॅमिन्स Correct. खूप पौष्टिक आहे संत्र. पौष्टिक आहे, त्याची त्वचा पण चांगली चांगली होते होते. आणि ते उन्हाळ्याच्या ठिकाणी तयार होतात आणि ते शरीराला थंडावा थंडावा देतात. देतात नाही. त्याच्यामुळे ते परत डायबिटीस लोकांना पण ह्याचा रस, मुसुंबाचा रस वगैरे पिता येतो. बरोबर आहे. तर बिनधास्त मग पण आहे. हो, तर मनीषा ताईंनी परत एकदा नवीन संत्र्याचा शिरा तर आपण आता करणार आहोत. तर आपण साहित्य लिहून घेऊया का? हो. चला, तर मग साहित्य काय काय आहे? संत्र्याचा रस, साखर, रवा. रव्यामध्ये थोडासा ना जाड रवा घ्यायचा. गाईचे तूप, त्याच्यामध्ये घालायला बदामाचे, पिस्त्याचे आणि मनुका. तर आता आपण गॅस लावायचा आहे. तर आपण साहित्य लिहून घेतलंच आहे. तर आता आपण कृतीकडे वळूया. हो. गॅस लावून घेऊ. हो. आणि तर आपण त्याच्यामध्ये- जाड रवा घेतला आहे हा. आणि तो आपण भाजून घेतोय ना. हो. आणि आता हे तूप घालायचं आहे. साधारण अर्धी वाटी आहे की एक? अर्धी वाटी. अर्धी वाटी. 1 वाटी रवा, अर्धी वाटी तूप. बरं. तर आपण तुपात हा रवा परतून घेतो. हो. तर ही पण काका तुम्ही पहिल्यांदाच बघताय संत्र्याचा शिरा ही रेसिपी? वड्या खाल्ल्यात, पण ह्या शिरा पहिल्यांदाच बघताय. आणि तुम्ही पण ना, तुम्हाला पण शिकायला मिळतंय. तुम्ही बाजूलाच राहता ह्यांच्या, तर तुम्ही किती नवीन नवीन पदार्थ शिकत असतात हे आम्हाला आता दिसतच आहे. आणि तुमच्या जर आपण- बहिणींना कोणता आवडतो पदार्थ जो तुम्हाला त्यांच्या हातचा आवडतो? ती पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनवते. तिच्या सगळ्याच वड्या छान होतात. सगळ्या पेरूच्या वड्या वड्या पण छान होतात तिच्या. पेरूच्या वड्या. हो. बरं. तर आता आपण हा छान भाजून घेतोय. त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला आपण हा, खरपूस भाजायचा. खरपूस भाजायचं. बरं. आणि ह्याला जास्त असं मटेरियल लागत नाही. अच्छा. 1, 2, 3, 4, 5च गोष्टी पुरेशा हो, आणि होतात. घरात उपलब्ध पण असतात. संत्र आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध हा. असतातच. जवळ. आणि आता आजकाल तर भरपूरच संत्री मिळतात. हो. अगदी. आणि आपण आणतोच. तर घरात पटकन असं बनेल असा हा संत्र्याचा शिरा. आपण नेहमी शिरा खातो, हा. गोड शिरा. आपला कुठलाही सण असेल तर आणि आपण गोड वेगळं शिरा. तर काहीतरी. हे वेगळं काहीतरी हम्म. खरंच. आणि तो संत्र्याचा रस बनवून घेतलाय. हो. तर तो संत्र्याचा तुम्ही- रस काढलाय. हा. आता जेवढा रवा आहे ना, अच्छा. त्याच्या 2.5 पट तो रस घ्यायचा आहे. 2.5 पट रस हा. घ्यायचा. मग 1.5 त्याच्या पट बिया साखर. काढून तुम्ही मिक्सर मध्ये तो रस केलाय की हातानेच? नाही, नाही, एक ज्युसर आहे ज्युसर छोटासा. मध्ये हा. ग्राइंड केलाय. जसा आपण लिंबाचा रस काढतो तसा त्यातलाच मोठा प्रकार असतो. त्याने संत्र्याचा, मुसुंबाचा रस काढता येतो. त्या बिया आणि चोथा जो असतो हा. तो ऑटोमॅटिक बाजूला राहतो. बाजूला. हा. मग जेवढं प्रमाण शिऱ्याचं आहे, म्हणजे जेवढं प्रमाण रव्याचं आहे, हा. तेवढंच प्रमाण आपल्याला संत्र्याचा रस पण घ्यायचा. नाही, त्याच्या अडीच. 2.5 पट अडीच. घ्यायचा आहे. नाही, हे आणि महत्वाचं आहे. 1.5 पट साखर. आणि 1.5 पट साखर. हा, 1.5 पट साखर घ्यायची, कारण की तो किंचित आंबट असतो. परंतु त्या संत्र्याचा चव जी आहे हा. ती आपल्याला प्रत्येक घासागणिक कळते.
तर मग तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलंच की तुम्ही उखाण्यांचा कार्यक्रम पण करता, हो ना काका? हे हो. उखाण्यांचा कार्यक्रम पण खूप करता. वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे आणि मोठेच्या मोठे उखाणे घेते. अरे वा. कार्यक्रमांमध्ये म्हटले. मग आज आमच्या या गुढीपाडव्या निमित्ताने एक उखाणा तर झालाच पाहिजे, हो ना मैत्रिणींनो? तर झालाच पाहिजे उखाणा. तर एक छानसा उखाणा. हो, मी एक वेगळा घेते जरा. चालेल. स्मित हास्य, मधुर हास्य, मोकळं हास्य. स्मित हास्य, मधुर हास्य, मोकळं हास्य. गडगडाटी हास्य आणि 7 मजली पण हास्य. गडगडाटी हास्य आणि 7 मजली पण हास्य. अबब, किती हे हास्याचे प्रकार. त्यामुळे पळून जाती नानाविध विकार. वा वा वा, खूप छान, मस्त. यशाची शिखरे चढावी हास्यामधून, हास्याची कारंजी उडावी अंतर्मनातून. दीर्घ आयुरारोग्य लाभो जीवन सदैव जीवनी, हीच मनीषा वसे दिलीप मनीषाचे मनी. वा, क्या बात आहे, मस्त. म्हणजे काकू तुम्हाला सगळ्याच गोष्टीच्या आवडी आहे. तुम्ही उखाणाही इतकं सुंदर घेता. मला ना सगळ्या ह्याच्यात भाग घ्यावासा वाटतो. आणि ह्यांच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आवड. तर आता बऱ्यापैकी त्याचा कलर बदलला आहे. हो, हा ऑलमोस्ट भाजून झालेला आहे. अच्छा. आता त्याच्यामध्ये आपण रस आणि साखर अच्छा, ह्याच्यामध्ये एकदम घालायचं आहे. तर आपण रस टाकलेला आहे त्याच्यात. हो, आणि साखर. आणि साखर. साखर अर्धी वाटीच ना? नाही, दीड वाटी. दीड वाटी. आणि संत्र्याऐवजी आपण म्हणजे कोणते फळ वापरू शकतो? म्हणजे आता संत्र तर आपण हे रसमय आहे ना. हा, आता रसमय घालू शकू. पाइनॅपल पाइनॅपल, आंबा पण चला. म्हणजे आंब्याची घालताना जरा वेगळी असते हे अच्छा. रेसिपी. पाइनॅपल रस काढून आणि थोडेसे तुकडे ते दाखवायला घालायला लागतात. अच्छा, आता ह्याला एक वाफ येऊन देऊ आपण चांगली दणदणीत 1-2 मिनिटात. तर झाकण ठेवून देऊ. गुढीपाडवा म्हटलं तर आता आंब्याची सुरुवात होते. होणार. आपला सगळ्यांचा आवडता राजा. तर मग आंब्याचा पण रस आपण टाकू शकतो. हो, खूप छान. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचा शिरा आपण हा. घरात करू शकतो सणासुदीला. तर जे आता आपण अवेलेबल असेल हा, ते. तर मग अशा पद्धतीने आपला इथे संत्र्याचा शिरा इथे तयार झालेलाच आहे. तुम्ही बघू शकता त्याचा रंगही बदलला आहे. संत्र्याच्या रंगासारखा रंग आलेला रंग आहे. आलेला आहे. मोहक रंग आहे. पण छान आटून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये हे थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून देते. मगाशी मी सांगितले ते. आणि आता आपण सर्व करायला एक प्लेट मध्ये सर्व करू. हो. आणि हा जो शिरा आहे ना, हा थोडासा थंड झाला ना की तो घट्ट होतो. अच्छा. हा, कारण तो रस असतो आणि तो चिकट असतो आणि तुपामुळे तो आवळला जातो. तर आता अशा पद्धतीने तो तयार झालेला आहे आणि आपण एका प्लेटमध्ये तो सर्व करतोय. आणि तो छान घट्ट होतोय. आता जसं जसं थंड होईल तसा तो घट्ट होणार. मग तुम्हालाही काका काहीतरी नवीनच आता हो, नवीन खायला मिळणार आहे. तुम्ही खाल्लात कधी हा? की मी आता 2 दिवस 3 दिवस अच्छा, शिरा गुलाबजाम तुम्ही शिकतच आहात. मी आपल्यासाठीच नवीन आहे हे सगळं. आणि त्याला छान आपण सजवून घेतोय. डेकोरेशन. ही पण तुमची आवड असेल ना, की काय कुठलाही पदार्थ छान सजवायचा वगैरे? तुम्हाला ही आहे अशी आवड? मग काका तुम्हाला कसं वाटत असेल छान सजवलेला पदार्थ समोर आला? देताना त्याच्यात आणखी जास्त मजा येते. तर आता आपण सजवून घेतलेला आहे आणि तो तयार झालेला आहे छान. खूपच सुंदर असा हा शिरा झालेला आहे. आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्हीही असे नवीन नवीन पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पुढच्या भागात. या गुढीपाडव्यानिमित्ताने येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ. आणि तुम्ही सगळ्यांना धन्यवाद आमच्या रुचिरा शो मध्ये आले आणि की छान रेसिपी दाखवली. आभारी आहे.
आणि मी सुद्धा सगळ्या रुचिराचे आणि दूरदर्शनच्या स्टाफचे, दूरदर्शनचे मी आभार मानते. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. आपण पुढच्या भागात याच वेळी याच ठिकाणी भेटू. तोपर्यंत धन्यवाद.